हळदीची लागवड करण्याच्या अगोदर काही गोष्टी शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. जर उशीर झाला किंवा मधल्याच काळामध्ये आपण जर मेळावा घेतला तर लोकांच्या लक्षात येत नाही की बाबा अगोदर यायला पाहिजे. मग चालू वर्षी काय केलं नियोजन आपण लवकरात लवकर कसं शेतकऱ्यांना सांगता येईल, हळद लागवड करण्याच्या अगोदर कसं नियोजन करता येईल, तर ह्या डोक्यात विषय आपण घेऊन हा जास्तीत शेतकऱ्यांच्या पण कसा मेसेज जाईल, जास्तीत शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, हा डोक्यात आपण विषय घेतलेला आहे. तर हळदीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आमचं जे संशोधन केंद्र आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं, त्या संशोधन केंद्रामध्ये संपूर्ण देशामधनं ज्या गोळा केल्या जातात ते 150 जाती आपण अभ्यास केलाय. हळदीच्या 150 जाती, काही लवकर येणाऱ्या, काही मध्यम कालावधी येणाऱ्या, काही उशीर येणाऱ्या. याच्यामधनं काय केलं की आपण शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा विचार करता ज्या परवडणाऱ्या जातात त्याच्यामध्ये सेलम असेल, राजापुरी असेल, कृष्णा असेल, टेकूरपेटा, फुले स्वरूपा आणि चालू वर्षी आम्ही एक फुले हरिद्रा म्हणून एक नवीन प्रसारित केली. या जाती शेतकऱ्यांच्या शेतावर जास्तीत कशा जातील या दृष्टिकोनातून आपण विचार करूया. तर आपण सुरुवातीला काही टप्प्यामध्ये थोडा भाग घेऊया आपण. याच्यामध्ये की हळदीच्या पिकासाठी जमीन कसली असणे गरजेचं आहे. तर आपल्याला हळदीला दर जास्त आलाय म्हणून, जास्त दर आता मिळतोय म्हणून आपण कुठल्याही शेतामध्ये हळद लावणं हे चुकीचं आहे. जिथं जमिनीचा चांगला निचरा आहे, मध्यम काळी जमीन आहे, अशा जमिनीमध्ये हळद लागवड केली पाहिजे. माराणाची जर जमीन असेल तर त्या जमिनीवर सेंद्रिय खतांचा चांगल्या प्रमाणात वापर करायचा आणि या ठिकाणी जमिनीचा चांगला पोत सुधारल्यानंतर मग आपण तिथे लागवड करायला पाहिजे. उगाच मनात आले शेजाऱ्याने लावले हळद म्हणून ते नाही, त्याचा उपयोग नाही. तर जमिनीचा चांगला निचरा होणारी, जर 7.5 ते 7.5 हा पीएच असणारी, सेंद्रिय कर्ब चांगला असणारी जमीन आपल्याला निवडायची. ही जमिनीची निवड झाल्यानंतर काय करायचं याच्यामध्ये की आपल्याला ह्याची मशागत महत्वाची आहे. ह्या जमिनीला कसं जेवढी आपण भुसभुशीत करल, जमीन जेवढी भुसभुशीत करल तेवढं फार चांगलं याला. चांगली नांगरट करायला पाहिजे. पहिली नांगरट झाल्यानंतर दुसरी नांगरट किमान महिन्यानं पाहिजे आहे. त्याच्यानंतर रोटर मारायला पाहिजे, जमीन भुसभुशीत करायला पाहिजे आणि मग लागवड करायला पाहिजे. याच्यामध्ये काय करायला त्यानंतर आपल्याला लागवड करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सांगितलं 2 पद्धती आहेत. एक सरीवरंबा पद्धत आणि ठिबक सिंचनाची पद्धत. या सरीवरंबा पद्धतीने आपण लागवड करत असताना काय करायचं आहे, साधारणपणे 3.5 ते 4 फुटावर सरी सोडायची आहे. बऱ्याचशा विद्यापीठाने सगळे प्रयोग घेतलेत. आता लोकांनी प्रयोग करून वेळ घालण्यात काही अर्थ नाही. 3.5 आम्ही जे 2.5 फुटाची सरी केलेली आहे, मी 3 फुटाची केली, 3.5 केली. या सगळ्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणते 3.5 ते 4 फुटावर सरी असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला उताराला जे हे उताराला वाकुरी करताना किती वाकुरी करायची आपल्याला, ते 4 ते 6 मीटर अंतर ठेवायचं आहे याच्यामध्ये. आता हे सगळं करण्यापूर्वी आपल्याला खतं जे आपण घालतोय, हे सगळं करण्यापूर्वी आपल्याला जे खतं घालायचे ते खतं घालायचं काय करायचं आपल्याला, शेणखत असेल, निंबुळी पेंड असेल, तुमचं ग्रीन हार्वेस्ट, हे सगळं कधी घालायचं आहे, हे सगळं सरी सोडण्याच्या अगोदर घालायचं आहे. हे मातीच्या वरच्या 9 इंचाच्या थरामध्ये आपल्याला मिक्स झालं पाहिजे सगळं. वरच्यावर टाकून उपयोग नाही. बऱ्याच वेळा मागच्या लक्षात आलं की खतं बरीच लोक वरच्यावर टाकतात आणि खतं वरच्यावर टाकल्यामुळं जवळजवळ त्यातली 60% खतं लागूच होत नाहीत. थोडक्यात आपण जे खातो ते आत गेलं पाहिजे का नको. तर तशा पद्धतीनं ही जी खतं आहेत त्याच्यामध्ये भरक असतील, रासायनिक खत असतील किंवा पेंडी असतील, ही सगळी खतं मातीच्या वरच्या थरामध्ये टाकायची आहेत आणि टाकून घेतल्यानंतर मग आपलं पुढचं करायचं काम करायचं. तरी सगळ्यांनी लक्षात ठेवा, मला म्हणायचं आहे की तुमचे 50 जरी असले, या 50 मध्ये 10 लोकांनी जरी आपल्याला हे सांगतो त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतंय. आता हे सगळं असताना ज्या वेळेला आपण गादी हपा करतोय, गादी हपा करत असताना जेव्हा करायचं आहे तो 5 फुटावरती आपण पाठ सोडायचे. किती? 5 फुटावरती 5 फोडायचे. त्यावेळेला 2.5 ते 3 फुटाचा आपला बेड तयार होतोय. 2.5 फुटाचा बेड तयार झाला आणि ह्या बेडवरती आपल्या हळदीची लागवड करायची. बऱ्याचशा असं होतं की काही 4.5 फुटावर करतायत, काही 5 फुटावर करतायत, पण हे करणं गरजेचं नाही. हे सगळे प्रयोग झालेत आपले. आम्ही जे सांगतोय की नाही, आता जे बेड सोडले अजून तुम्ही केलेलं आहे तुम्ही बरं. हे 5 फुटावर पाठ आला मी बरोबर, ते 2.25 ते 2.5 फुटाचा बेड तयार होतोय आणि याच्यावर आपल्याला फक्त 2च लाईन लावायचे. किती? 2च लाईन लावायचे. आणि सगळ्यात महत्वाचे लावत असताना आता मी जे जाती सांगितले तुम्हाला याच्यामधले तुमच्याकडे हळकुंड, मी पाटसाहेब तो व्हिडिओ नंतर आपल्याला बियाणाचा जो व्हिडिओ आहे की नाही तो नंतर युट्यूबला माझा तो व्हिडिओ आहे ते नंतर बघून घ्यायचा. प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील या नावावर मी व्हिडिओ तयार केलाय परवा याचा की बियाणं कसं असावं. तरी तो बियाणं बघून घ्या, सगळ्यांनी एकत्र बघून घ्या व्हिडिओ. तो तेवढा वेळ नाही आपल्याला, तुम्ही सगळ्यांनी बघा. त्याच्यामध्ये काय केलं, हे बियाणं कसं असावं हे सगळे आपण प्रयोग घेतलेत. त्याच्यामध्ये 20 ग्रॅमचं बियाणं असेल, 30 ग्रॅमचं असेल, 50 ग्रॅमचं असेल, 100 ग्रॅमचं असेल, 100 ग्रॅमच्या पुढचंही बियाणं असेल. हे सगळ्या बियाणाचे आपण केले. त्याच्यामध्ये तुमचं बंडा बियाणं, हळकुंड बियाणं, हा सगळ्या प्रकारामध्ये आपण सगळे प्रयोग घेतलेत. आणि याच्यामध्ये काय केले, आपण हळकुंड जरी वापरली
बाळांनो दंगा करायचा नाही. हळकुंड जर वापरली तर 60 ग्रॅम 40 ते 60 ग्रॅम वजनाचे हळकुंड वापरायचे आहेत. थोडक्यात ह्या बोटापेक्षा मोठी हळकुंड जी जाड हळकुंड आहेत ती वापरायची आहेत. बऱ्याच वेळा गेल्यावर आपण बघितलं शेतात, मी प्रत्येक बघितलं की हळकुंड लहान लहान तुकडे सुद्धा वापरलेत. मग जर बियाणं आपण कमी वजनाचं वापरलं, लहान वापरलं तर आपल्याला उत्पादन कमी मिळते. जर गड्डे वापरले गड्ड्यात सुद्धा आपण सगळे प्रयोग घेतलेत. गड्डे वापरतात 100 ते 150 ग्रामचे आपण गड्डे सांगितले. बंडा बियाणं वापरायचं आहे ते 100 ते 150 ग्रामचं सांगितले आपण वापरा. त्यात काय शंका कोणाची? बंडा बियाणं आणि तुमची हळकुंड बियाणं यात काय शंका? तुम्ही काय वापरताय? हळकुंड वापरताय. हा, कुणाचं गड्डे तुमच्याकडे बंडा बियाणं कुणाकडेच नाही, शिल्लक ठेवलंच नाही. तुम्हाला त्याचं नाही, ते बियाणं कसं साठवायचं याचा व्हिडिओ माझा तिथं आहे. गेल्यावर सांगितलं होतं ते बियाणं तुम्ही काढल्यानंतर ते कशी साठवणूक करायची. ते सांगतो तुम्हाला काय होते, प्रॉब्लेम काय होते सांगतो तुम्हाला. ते सगळे आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. साठवणीमध्ये जो प्रॉब्लेम आहे तुमच्याकडं, साठवणीमध्ये सिंपल गोष्ट आहे, आपण की सावलीमध्ये बियाणं साठवत असतो. झाडाच्या सावलीमध्ये साठवतो आणि साठवण करत असताना त्या बियाण्याची सगळी माती झाडायची आहे. पूर्ण माती झाडून घ्यायची आहे. बियाणं सावलीत ढीक करायचं, जेणे मोकळी हवा पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पुती भरून ठेवतात लोक आणि नाही काही करायचे. हे सगळे प्रयोग झालेत ना, आणि तुम्ही काय करताय? तुम्ही हे सगळं केलेलं आहे त्या सगळ्या बियाणाला मोकळी हवा न मिळावी म्हणून. हवा मोकळी न मिळाल्यावर कुजण्यास प्रमाण वाढते ना, बुरशी वाढते त्याच्यावरती. हा, हवा भेटली पाहिजे का नको? हा जो बदल आम्ही सांगतो तो बदल तुम्ही करणं गरजेचं आहे. आता कंपनी खर्च असेल, शासन खर्च करते, आणि एवढे सगळे प्रयोग आम्ही जर घेतले असतील याच्यामध्ये आपण बदल करायला पाहिजे ना. तर आपल्याकडे बियाणं हा विषय आहे. जर बियाणं वापरायचं असेल तर आपल्याला तुमच्या हळकुंड बियाणं असेल चालू वर्षी वापरा, काय अडचण नाही. गड्डे वापरले तर गड्डे मोठे घ्यायचं बियाणं. जेवढं जाड बियाणं आहे, मोठं बियाणं आहे, तेवढं उत्पन्न आहे. म्हणजे आपल्याला किती 200 ग्रॅम 250 ग्रॅम किंवा काही ठिकाणी आपल्याला, मी आता माझ्याकडे जे गड्डे व्हिडिओ आहे माझ्याकडं, एका गड्ड्यापासून एका झाडापासून आपल्याला 3.5 ते 5 किलो उत्पन्न मिळाले. किती? एका 3.5 ते 5 किलो बियाणे मिळाले. ते गड्डे लावल्यामुळे मिळाले. हळकुंडाला मिळत नाही आपल्या वड्याला, हळकुंडाला एवढं मिळत नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीचं गड्डे बियाणे लागवड करून आपण लागवड करायचे. आता हे सगळं करत असताना काय करायचं? आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. शेतामध्ये बियाणं लावताना बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक कीटकनाशक घ्यायचं आहे, बुरशीनाशक घ्यायचं आहे, काही जैविक औषध आहेत. पण पहिल्यांदा काय करायचं आहे? रासायनिक बीज प्रक्रिया करायची. काय करायचं आहे? रासायनिक. आणि रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर जैविक बीज करायची. मग जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर 4 ते 6 तासामध्ये बियाणं मातीत गेलं पाहिजे. ते जीवाणू जर उन्हात ठेवले तर मरत ना. ते त्याला जीवाणू जे आहेत, जीवाणू जमिनीत ओल असताना मातीमध्ये ते बियाणं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया करायची, आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर मग आपल्याला लागवड करायची आहे. प्रॉब्लेम कसा होतोय की बीज प्रक्रिया लगेच टाकायचं आणि लगेच काढायचं. आपण खाल्लेलं अन्न पचायला वेळ लागतो का नाही? तर त्या पेशीमध्ये बियाणाचं औषध गेलं पाहिजे का नको? जे बियाणं आपण करतोय की नाही, ज्याला बीज प्रक्रिया करतोय, त्याच्यामध्ये आत ते औषध गेलं पाहिजे का नको? का नको गायला? औषध आत गेल्याशिवाय तुमची पुढे कशी काम होणार? तर त्यासाठी गडबड करायची नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं? थोडंसं मोठं एक भांडं घ्या, बियाणं टाकायचं. सारख्या तुमच्या ज्या लसूण कांद्याच्या गोण्या असतात का नाही, याच्यामध्ये 25 किलोची बियाणाची गोणी करायची. 25 किलो गोणी करायची, आणि त्याच्यामध्ये काय करायचं? बियाणं टाकायचं. त्या गोण्या भरायच्या, टाकायचं, त्याच्यामध्ये ठेवायचं. एक 10 गोण्या ठेवल्या, पुन्हा काढायचं. एक भांड कॉमन तयार करून घ्या मोठं. आम्ही त्याला मोठं कायल म्हणतो. कायल एक 500 लिटरचं द्रावण बसल असं एक भांड मोठं करून घ्या. एक 10 लोकांनी एकत्र अजून करून घ्यायचं. एक 5,000 खर्च येतो पण करून घ्यायचं. तर त्यात पोती टाकायची, आज सगळं द्रावण करायचं, बाजूला काढायचं. त्याला दुसरा पर्याय नाही आपल्याला. जास्त वेळ लोक थांबत नाहीत. किती जर केलं तर थांबत नाहीत लोक. आणि शेती करणं इतकं सोपं राहिलेलं नाही. इतका मोठा आपण खर्च करणार, औषधं मुलकाची महाग आपण औषधं घालणार, आणि मग बीज प्रक्रिया जर नाही केली उपयोगाची तर काय उपयोग नाही. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला दुसरी गोष्ट, आपण जे बियाणं आपलं आहे, हे बियाणं नकळत डोळं फुगलेलं असं बियाणं लागतं आपल्याला. अर्धवट कुजलेलं सडलेलं बियाणं असून चालतंय का? नाही चालत. नकळत डोळं फुगलेलं बियाणं पाहिजे. आणि बियाणाचं वजन सांगितलं 40 ते 60 ग्रॅम पाहिजे, आणि गड्ड्याचं वजन 60 ते 100 ग्रॅम 150 ग्रॅम असलं तरी चालतंय. तर हे करत असताना आता काय झालं, आपल्याला टेम्परेचर खूप आहे, 40-42 टेम्परेचर आहे. जमीन तापलेली असत्या. रासायनिक खताचा आपण त्याच्यामध्ये घातलेला डोस जो असतोय तोही असतोय. आणि ह्या तापलेल्या कंडिशन मध्ये आपण जर काय केलं, लागवड केली, तर कुजण्याची शक्यता बरीच जास्त असते. मग थोडंसं एखादा पाऊस पडायला पाहिजे.
वातावरणात बदल व्हायला पाहिजे आणि वातावरण थोडासा चेंज झाल्याशिवाय आपल्याला लागवड करणं चुकीचं आहे. तापलेली जमीन, असणारं वाढलेलं टेम्परेचर आणि याच्यामध्ये आपण हळदीची लागवड केली तर कूज लागण्याची शक्यता परत जास्त असते. म्हणून मी काय म्हणतोय, थोडे दिवस थोडा उशीर होते, 10-12 दिवस. चालू वर्षी वातावरणात प्रचंड मोठा बदल आहे. म्हणजे पाऊस वेळेत पडेल हे सांगता येत नाही. पडला तर तो मोठा पडणार आहे. अल निनोचा जो प्रकार आहे याच्यामध्ये कसं होतं की पाऊस हा वेळेत पडत नाही आणि पडला तर एकदम 10 दिवसाचा पाऊस 2 दिवसात पडेल आणि वातावरण तेवढं थंड राहणार नाही. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून थोडंसं वातावरण थंडपणा आला आणि हवा थोडीशी थंड झाली, किमान आम्ही म्हणतोय किमान एक 10-12 दिवस अजून जाऊ दे, काय फरक पडत नाही. बरं तुम्ही लवकर लागवड केली तर ह्या वातावरणाचा परिणाम होणार, कूज लागण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, आता हे सगळं झालं, बियाणं झाल्या, जाती झाल्या, खतं झालं, बियाणं लागवड करायचे. लागवड करत असताना 2 कंदामधला